नोटाबंदी होऊन आज 1 महिना उलटलाय। पंतप्रधानांनी देशातल्या जनतेकडे 30 दिवस मागितले होते आणि आता 20 दिवस शिल्लक राहिले। मात्र बँका आणि एटीएमच्या समोरच्या रांगा कधी संपणार हा प्रश्न मात्र कायमच आहे। नोटाबंदीमुळे देशाचा विकास होईल का हा देखील एक प्रश्न आहे। या सर्व प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत। अर्थात या सगळ्यामध्ये अर्थक्रांतीचे प्रणेते म्हणून किंवा पुण्यातल्या अर्थक्रांती या संस्थेने एक प्रस्ताव ठेवला होता आणि त्या प्रस्तावाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार केला आणि त्यानंतर हा नोटाबंदीचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं। या अर्थक्रांतीचे प्रणेते आणि या अर्थक्रांती संस्थेचे अर्थतज्ञ अनिल बोकील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। अर्थक्रांतीचे अर्थतज्ञ अनिल बोकील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत। बोकील सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। नमस्ते बोकील सर, नोटाबंदीला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। तुम्हाला अपेक्षित असणारा परिणाम यानंतर दिसतोय का? ऍक्च्युअली ही एक मोठी प्रक्रियेची सुरुवात आहे। अपेक्षित परिणाम इतक्या लवकर दिसणं असं अपेक्षित नाहीये। फक्त लोकांचा मिळणारा पाठिंबा हा मात्र खरोखर अद्भुत आहे। दोन्ही बाजूनी आहे। लोकांना त्रास आहे, खूप मोठ्या प्रमाणात होतोय, लोक क्यूमध्ये उभे आहेत, पण त्याचबरोबर एक मोठा बदलासाठी आपण सामोरं जातोय ह्याची मानसिक तयारी पण लोकांच्या मध्ये आता दिसायला लागली आहे। आणि कदाचित ह्याचमुळे सरकारचा आत्मविश्वास वाढत असल्यामुळे सरकार नव्या नव्या याच्या पद्धतीने त्याला गती देत आहे, कॅशलेससाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी। आजच आपण बघितलं की काही प्रोत्साहनपर गोष्टी आत्ताच सरकारने केलेल्या आहेत। अरुण जेटली आत्ताच म्हणाले, आपले अर्थवित्त मंत्री, त्या पद्धती असं वाटतं की सरकारचा आत्मविश्वास याच्यातनं आणखी वाढत चालला आहे। ज्या पद्धतीने लोकांनी याला सगळ्याला प्रतिसाद दिला जातो आहे, एवढा सगळा त्रास सहन करत, तो खरंच म्हणजे वेगळ्याच पद्धतीचा, आपल्याला त्याची दखल घ्यायलाच हवी अशा पद्धतीचा ही सगळी लोकांची आताची प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद आहे। बोकील सर, लोकांना स्वप्न दाखवण्यात आलं होतं की सगळा काळा पैसा हा बाहेर येणार आहे आणि त्यानंतर सगळं काही चांगलंच होणार आहे, अच्छे दिन येणार आहेत। या सगळ्यानंतर सगळा काळा पैसा बाहेर आलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही एक लक्षात घ्या, ही काय फक्त एक घटना नाहीये। वर्षानुवर्ष जो चाललेला आहे नियंत्रित अर्थव्यवस्थेतनं आपण आता मुक्त अर्थव्यवस्थेत आलेलो आहोत। हा प्रचंड काळा पैसा फक्त भारतातच आहे असं नाही, भारताच्या बाहेर सुद्धा आहे। आणि काळा पैसा फक्त भारतातच बनतो असं पण नाही, तो जगात बनतो, तो वेगळ्या वेगळ्या टॅक्स हेवनमध्ये तो जातच असतो। भारतात मात्र हे जे सरकार निवडून आलं, ज्या सरकारने ह्या लोकांना, आधी इथल्या लोकांना एक असं आश्वासन दिलं होतं की आम्ही भ्रष्टाचाराच्या आणि काळ्या पैशाच्या विरुद्ध कठोर पावलं उचलणार आहोत, कदाचित त्या सगळ्या सरकारच्या बांधिलकीमुळे किंवा त्या लोकांना दिलेल्या, सरकारने दिलेल्या वचनामुळे सरकारने ह्या सगळ्या स्टेप घ्यायला आता भाग पडत आहे आणि सरकार ते घेत आहे असं सुद्धा वाटतंय। आता ही फक्त एक घटना नसल्यामुळे एकदम सगळा पैसा बाहेर आला का किंवा नाही आला का असं काही असं इतक्या सूत्रबद्धतेने त्याला आता काही मांडता येणार नाहीये। पण एवढं निश्चित की आता खोट्या नोटा मात्र मोठ्या प्रमाणात चलनातनं बाहेर पडणार आहेत किंवा पडायला लागलेल्या आहेत। नव्या नोटा आता येतील, त्याच्यानंतर पुढे तेवढा काळा पैसा बनण्याची प्रक्रिया, त्याला 2, 3, 4 वर्ष लागतील। तोपर्यंत येणार व्यवस्थेच्या हातामध्ये पुरेसा अवधी असेल आणि त्याच्यानंतर काही नवे मेजर्स घेऊन किंवा नव्या काही काळज्या उपाययोजना करून सरकार बऱ्यापैकी या भ्रष्टाचारावर आळा घालू शकतील असं आता वाटायला लागलंय। बोकील सर, या एका बेसावध क्षणी अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा आणि मग नियोजन करत राहायचं, जे काही नियोजन म्हणजे नियोजन नव्हतंच या सगळ्या ह्याच्यामध्ये, तुम्ही सुद्धा नाराजी व्यक्त केली होती, अशीच अर्थक्रांती असते का? नाही, मुळात हे खरं सांगू नका, हे फार मोठा आरोप होतोय असं मला वाटतं। आम्ही नाराजी व्यक्त केली होती, त्याची कारणं वेगळी होती। अर्थक्रांती व्यवस्थेच्या बाजूनी उत्तराची मांडणी करत होतं, सरकारने कायद्याच्या बाजूने उत्तराची मांडणी केली आहे। कायदा वेगळी आणि व्यवस्था वेगळी। आमच्यासारखी NGO कधी कायद्याच्या बाजूने विचार करूच शकत नसते, कारण आमच्या हातात तो नसतोच आणि सरकारच्या हातात कायदा असतो। त्याच्यामुळे सरकारने त्या बाजूने पाऊल उचलणं हे खरं सांगू ना की हे आरोप करण्यासारखं, आम्ही त्याच्यावर नाराजी करण्यासारखं असं काहीच नव्हतं। फक्त आम्ही एकच मांडणी करत होतो की आम्ही व्यवस्थेच्या बाजूने या उत्तराची मांडणी करत होतो। आता एक आहे की ज्या सरकारने जनतेला हेच हे दिलं होतं, आश्वासन दिलं होतं की आम्ही कठोर कारवाई करू, जी लोक दोषी आहेत त्याच्यावर आम्ही नक्की त्यांना शिक्षा देऊ। कदाचित सरकारच्या त्या सगळ्या भूमिकेला अनुसरूनच आता सरकारने ही पावलं घेतली आहेत। आता दुसरी गोष्ट आहे की हे नियोजनाशिवाय घडलंय का, तर असं काही वाटत नाहीये।
कारण जनधन योजनेची सुरुवात असेल किंवा पोस्ट ऑफिसेसना बँकांच्या बरोबर लिंक करण्याची हे असेल किंवा सरकारी अनुदानं आहेत ती डायरेक्ट खात्यावरच जमा करण्याच्या आधीचे सरकारचे निर्णय असतील, हे सगळे ह्या सगळ्याला आत्ताच्या नोटाबंदीच्या निर्णयाला अनुकूल असे पावलं सरकार आधीपासूनच उचलत आहे. त्यामुळे असं वाटता येत नाही किंवा असं आपल्याला म्हणता येणार नाही की सरकारने हे सडन किंवा कुठल्याही ह्याच्याशिवाय तयारीशिवाय हे घेतलेलं पाऊल असं काय आता म्हणता येणार नाहीये. हा, एवढा मोठा 130 कोटीचा देश, एवढा प्रचंड रोख व्यवहारावर अवलंबून असलेला देश, या देशाची तारांबळ उडणं अगदी साहजिक आहे आणि आता आपण ती अनुभवतोय की रोजच्या व्यवहारात ही तारांबळ आता दिसतीये. पण त्याचबरोबर हे पण खरं आहे की ज्या देशामधले 70% लोक रोज $2 कमी खर्चामध्ये जगतात, म्हणजे 130-140 रुपयाच्या पेक्षा कमी खर्च करतात, त्या देशामध्ये 500 आणि 1000च्या नोटा काढल्याने एवढा मोठा गोंधळ उडणार नाहीये. थोडीशी तारांबळ होतीये, त्याचं कारण फक्त एकच आहे की लोकांना रोख व्यवहाराची असलेली सवय. पण आता हे बदलेल, आता हे नक्की बदलेल असं वाटायला लागलंय. ओके सर, तुम्हाला असं वाटतं की हे सगळं बदलणार आहे, मात्र अर्थव्यवस्थेला या सगळ्यामध्ये कुठेतरी खीळ बसली असं नाही का वाटत? म्हणजे काल आरबीआयनं म्हटलं होतं की जीडीपी कमी होणार आहे, महागाई वाढणार आहे, मग या सगळ्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना सुद्धा बसणार आहे. आपण हे फार लवकर घाई करतोय. तुम्ही एक लक्षात घ्या, नोटाबंदीचा निर्णय हा विकासासाठी निर्णय नाहीच आहे मुळात. तो एका मोठ्या रोगावरचा उपचार आहे, ती दुरुस्तीकडचं उत्तर आहे, ती विकासासाठीची मांडणीच नाहीये. जसं एखादा मोठा पैलवान असतो, तो जर आजारी असेल, त्याला जर फ्ल्यू किंवा छोटा आजार झाला असेल तर त्याला काही दिवस झोपून राहायला हवं. त्यानंतर तो आजारातनं उठेल तेव्हा अत्यंत ताकदीने परत तो कुस्तीला उभे राहील. भारताची अर्थव्यवस्था काही दिवस नक्की स्लो डाऊन होणार आहे, कारण आता रोखीच्या व्यवहाराचा बदल आता डिजिटल इकॉनॉमीमध्ये होणार आहे. त्यामुळे हा स्लो डाऊन अपेक्षितच आहे आणि ही वाढीतलं नुकसान आहे. भारतात नुकसानीतलं नुकसान होणार नाहीये. 7% किंवा 7.5% जी अर्थव्यवस्थेची वाढ होत होती, आता तज्ञांचं मंडळ आहे की ते 5% पर्यंत खाली येईल किंवा 5.5% पर्यंत खाली येईल. ते हे वाढीतलं नुकसान आहे, हे नुकसानीतलं नुकसान नाहीये. आणि ही मुख्य म्हणजे दुरुस्तीची बाजू असल्यामुळे हे आपल्याला नुकसान स्वीकारायलाच लागणार आहे. ओके सर, मग एवढं मोठं नुकसान या सगळ्यामध्ये आपण सोसायचं का? जो माणूस धावत होता त्याला आपण अंथरुणावर खिळून ठेवलेला आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला हे परवडण्यासारखं आहे का आपल्या देशाला? मुळात हा माणूस धावत नव्हता, तो रखडत होता, हे आपण मान्य करायला हवं. एवढाले प्रचंड मोर्चे निघतायत, शेतकऱ्यांच्या एवढ्या प्रचंड आत्महत्या होत आहेत, ह्या देशाला तुम्ही धावत म्हणत असो आपण, तर आपण काहीतरी मुळात चूक करतोय. आणि खरं सांगू ना, हा रोग खूप खोल पसरलेला आहे. आपण कृत्रिम व्यवस्थेवर पळत होतो, कृत्रिम नोटांच्या व्यवस्थेवर आपण पळत होतो, महागाईला रोज आपण तोंड त्याला फेस करत होतो. प्रचंड अनागोंदीचे देशामध्ये गोंधळ झाला होता. कुठल्याही व्यवस्थेला समजत नव्हतं की आपल्याला याच्या पुढचं काय करायचं आहे. ही एका पूर्ण व्यवस्थेचं ओव्हरऑलिंग सुरू झालेलं आहे. आपण ह्याला अत्यंत छोटी घटना म्हणून घेऊ शकत नाहीये. हा फार मोठा बदलायची प्रक्रिया सुरू झाली. आता आपल्याला थोडंसं अजून संयम दाखवायला हवा, सगळ्यांनाच, देशालाच दाखवायला हवा. आणि हे खरं सांगू ना की रक्तविहीन क्रांतीसारखी एका मोठ्या क्रांतीची ही आता सुरुवात झाली आहे. आपण एवढ्या तरुणांचे मोर्चे अनुभवले आहेत. अत्यंत बेरोजगार तरुण, भविष्यासाठी आक्रंदन करणारे शेतकरी, ह्या सगळ्यावर कुठेतरी उत्तराची शोध आपल्याला घ्यायला हवा होता. ह्या शोधाची प्रक्रिया आता सुरू झाली असं मला वाटतंय. ओके सर, यामध्ये सगळ्यात जर काही अडचणीचं ठरलं ती म्हणजे 2000ची नोट. 2000चे सुट्टे अजूनही मिळत नाहीयेत. ATM मध्ये फक्त 2000च्या नोटा निघतायत आणि त्यामुळे सुद्धा लोक तेवढेच त्रस्त आहेत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रस्तावामध्ये सुद्धा 1000ची नोट बंद करा, 500चीही नोट बंद करा अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होता. म्हणजे छोट्या नोटा ज्या आहेत त्या बाजारामध्ये मोठा गैरव्यवहार करू शकत नाहीत असं तुमचंही मत होतं. आत्ता पुन्हा सरकारने ही 2000ची नोट आणलेली आहे, त्यामुळे भ्रष्टाचार तसाच राहील किंवा या 2000च्या नोटेचं सुद्धा तेच होणार असं नाही का वाटत? हा प्रश्न तसा बघितला ना तर अगदी सामान्य दानाने आपण व्यावहारिक बाजूने बघूया की सरकारने 2000ची नोट का आणली असेल. 500 आणि 1000च्या 86% व्यावहारिक मूल्य असलेली जेव्हा नोटा बाहेर काढल्या जातात तेव्हा फार मोठा शॉक ह्या इकॉनॉमीला बसू शकला असता, कारण आपली सगळी अर्थव्यवस्था रोख आधारितच आहे. तर हा शॉक टाळण्यासाठी सरकारने काही वेळापुरती ही डागडुजी म्हणून 2000ची नोट व्यवहारात आणली असण्याची शक्यता जास्त आहे. समजा 1000च्या नोटा जर 500 हव्या असतील तर 2000च्या नोटा त्या 250 लागतील. आणि मला असं वाटतं की सरकार ते 250 सुद्धा आणणार नाहीये, ते कदाचित 100च नोटा व्यवहारात आणेल. त्यामुळे तेवढ्या 1000च्या नोटा ऑटोमॅटिकली ज्या आहेत त्याचा डिव्हॅल्युएशन किंवा ते डिमॉनिटायझेशन ऑलरेडी झालं असेल.
अत्यंत मोठ्या प्रमाणात 500 आणि 1000च्या नोटाची तरलता वाढल्यामुळे समाजामध्ये सगळीकडेच अनागोंदी माजली होती. हे सगळ्याच अर्थतज्ञ स्वीकारतायत. मग आता ही सगळी शोषून कशी घ्यायची, ह्या वाढलेली मूल्य जे होतं नोटांचं, सरकार ज्या पद्धतीने करतंय आता विचार, ते व्यावहारिक पातळीवर मला योग्य वाटतंय. आणि आता ही जी आहे ही 2000ची नोट सुद्धा ही मला असं वाटत नाही की ती कायमची थांबण्यासाठी आलेली आहे. काही काळानंतर ती सुद्धा व्यवहारातून काढून घेतली जाईल असं मला वाटतं. नाहीतर आपले पंतप्रधान एकीकडे कॅशलेस बद्दल बोलत असताना 2000ची नोट आणणं हे अगदीच आपल्याला न समजणारच कारण आहे ना. त्याला काही लॉजिकली आपण काही हे देऊ शकत नाहीये. तर ही फक्त स्टॉप गॅप ऍडजस्टमेंट असू शकते असं मला वाटतंय. बोकेल सर, हजाराच्या नोटेमुळे भ्रष्टाचार वाढला किंवा त्या साठवणूक वाढली असं आपण म्हणतो 1500च्या नोटांमुळे, आणि त्या बंद झाल्या. 2000च्या नोटा अजूनही, म्हणजे आता आयटीची रेड पडली त्यावेळेला 90 कोटी रुपये जप्त झाले आणि त्यामध्ये 70 कोटी या 2000च्या नोटा होत्या. म्हणजे 2000च्या नोटेनं भ्रष्टाचार वाढणारच नाही किंवा भ्रष्टाचारामध्ये काही कमी झालेली आहे असं काहीच दिसत नाहीये. काय तुमचं मत यावर? आपण फार लवकर ह्याला पोहोचतोय, निर्णयाला पोहोचतोय असं मला वाटतंय. कारण आतून 2000च्या नोटा सुद्धा मोठ्या प्रमाणात आरबीआयच्याच कडे आहेत. आता त्या रेशनिंग करूनच टाकल्या जात आहेत. एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत एकदा 70 कोटी नोटा सापडल्या असू शकतात. आणि आपल्याला की नाही, एवढ्या मोठ्या भारतीय जीडीपीचा 150 लाख कोटी रुपयाचा जो भारतीय जीडीपी आहे त्याचा एकूण आकार पाहताना ह्या नोटा ह्याचे आपण कितपत त्याला हे द्यायचं, त्याला कितपत भाव द्यायचा, मूल्य द्यायचं आपण ठरवायला हवं 70 कोटीच्या एकूण व्यवहाराला. त्याचा अर्थ ते दुर्लक्ष करण्यासारखं नक्की नाहीये, पण त्याचा अर्थ ते किती गांभीर्याने घ्यायचं हे पण आपल्याला ठरवायला हवं. एवढा मोठा चेंज होत असताना ह्या गोष्टी घडणार. एखादं मोठं ऑपरेशन होत असताना ते ब्लडलेस करताच येणार नाहीये. फक्त कमीत कमी ब्लिडिंग कसं होईल एवढंच आपल्याला बघायला लागणार आहे. आपण समजतोय तेवढी ही घटना छोटी नाहीये. नोटाबंदीचा हा अत्यंत मोठा निर्णयाची, हा एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात आहे. त्याच्याकडे आणखी जास्त मोठ्या परिप्रेक्षामधनं बघायला हवंय. आता हे आपण जे म्हणतोय की 2000मध्ये पुन्हा भ्रष्टाचार होणार नाही का, हे सगळं भविष्य काळात घडणारच आहे. पण आत्ताच्या अनुभवावरून, पाठीमागच्या पूर्वीच्या अनुभवावरून आता सरकार त्याच्यावर योग्य पावले उचलेल अशी आपल्याला अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाहीये. बोकेल सर, आणखी काही बरेच प्रश्न आहेत, शंका आहेत. या शंकांचं निरसन तुमच्याकडून व्हायला हवं. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येते. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थक्रांती संस्थेचे अर्थतज्ञ अनिल बोकील आपल्या बरोबर आहेत. बोकील सर, पुन्हा एकदा या सेकंड सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. बोकील सर, एकूणच आपण कॅशलेस इकॉनॉमी करण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला नेमकी ही कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय, कशा प्रकारे तिचं स्वरूप असतं? मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी ह्याच्यावर स्वच्छ पद्धतीने मांडणी केली आहे. ही कॅशलेस कडे आपण चाललो नाहीये, आपण लेस कॅश कडे चाललो आहे. आम्ही रोकड विरहित कडे नाही चाललो, तर कमी रोकडीच्या व्यवहाराकडे आपण चाललेलो आहोत. आपल्या देशामध्ये जी अशिक्षित आहेत, बँकेचा एकूण बघितलेला म्हणजे स्वरूप बघता आपण कॅशलेस इतक्या लवकर होणार नाही ह्याची जाणीव सगळ्यांनाच आहे. फक्त एकच आहे की जेव्हा 70% लोक हे रोज $2 कमी उत्पन्नामध्ये जगतायत, तेव्हा 500 आणि 1000च्या नोटेची ह्या देशाला गरज नाहीये हे कुणीही सामान्य ज्ञानाने समजू शकतं. आणि आता फक्त ते पहिलंच पाऊल उचललं जात आहे. ह्या आता 500ची आणि 2000ची नोट ही सुद्धा फक्त काही वेळापुरती, काही मर्यादेतच ती वापरली जाईल आणि त्यानंतर ती पण काढून टाकली जाईल. ओके सर, ग्रामीण अर्थव्यवस्थेचं काय? म्हणजे काळा पैसा हा फक्त शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्येच तयार होतो असं नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा तयार होत असतो. शेतीचं उत्पन्न आपण कधीच करामधून बाद केलेलं आहे, त्यावर कुठलाही टॅक्स लागत नाही. मग अशा वेळेला तो जो काळा पैसा आहे तिथे तयार होणारा, त्याला कसं रोखणार? नाही, पण तुम्ही ह्याची मांडणी तुम्हीच केली आहे. शेतीवर टॅक्सच नाहीये, त्याच्यामुळे तिथे काळा पैसा तयारच होत नसतो. काळा पैसा म्हणजे जिथे टॅक्स देय आहे पण तो आपण चुकवतो, लोक देत नाहीये, त्या पैशाला काळा पैसा म्हणतात आणि ते पूर्ण भांडवलच काळं होत असतं. जर काळा पैसा तयारच होत नसेल तर मग ज्या तिकडच्या जिल्हा बँका आहेत तर त्या जिल्हा बँकांवर निर्बंध का टाकण्यात आलेत? सहकारी बँका आहेत त्यांच्यावर निर्बंध का घालण्यात आलेत? म्हणजे सरकारला हे माहिती आहे की जिल्हा बँकांमध्ये काळा पैसा ठेवला जातो आणि ग्रामीण भागामध्ये तो काळा पैसा तयार होतो. एक लक्षात घ्या, जिल्हा बँका सुद्धा अर्थव्यवस्थेच्या ह्याच्यात आहेत. तो ग्रामीण अर्थव्यवस्था काळा पैसा तयार करत नाही, पण काळा पैसा फिरतच असतो. एकदा पैसा तयार झाला देशाच्या अर्थव्यवस्थेत की रक्त जसं शरीरभर फिरतं तसा हा पैसा देशभर फिरतच असतो. आता ह्या ग्रामीण बँका किंवा याच्यामध्ये बऱ्याच कारणं आहेत. त्यातली एक कारण हे पण आहे की ह्या खोट्या नोटा ओळखण्याचं त्यांच्याकडे सध्या साधन नाहीये. आता आपण बघितलं की हा नुसता काळा पैसा नाहीये, ह्याच्यात खोटा पैसा आपल्या शत्रू राष्ट्राने टाकलेला मोठ्या प्रमाणात आहे, जो अतिरेक्याला पण खूप मोठ्या प्रमाणात मदत करतोय, आतंकवादाला.
आणि सरकारला त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं वाटतंय आणि ते तातडीचं पण आहे. आणि सरकार आता ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला लागलेलं आहे ते एकाच दगडामध्ये खूप पक्षी सरकारला मारायचे आहेत. ते फक्त भ्रष्टाचार, काळा पैसा किंवा याच्यापुरतं मर्यादित नाहीये. आतंकवाद असेल, गरिबी दारिद्र्याचं असेल, लोकांच्याकडे भांडवल पुरत नाहीये, तरुणांच्या पर्यंत पैसा पोहोचत नाहीये, याला खूपशी कारणं आहेत. आणि या सगळ्या कारणावरचं एक उत्तराची सुरुवात म्हणून या नोटाबंदीकडे आपण बघायला हवं. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जात नाहीये कारण तो नोटांच्या मध्ये लोकांच्या खिशामध्ये किंवा पोत्यामध्ये पडून राहतोय. बँकेतला पैसा तसा नसतो, तो सार्वजनिक व्यवस्थेत फिरत असतो. जसं आपल्या घरातलं पुस्तक आहे ते आपलं एकदा वाचन झालं की आपलं कुणाच्याच कामाचं नसतं. पण तेच पुस्तक जर आपण पब्लिक लायब्ररीमध्ये ठेवलं तर आपण जेव्हा वाचत नाही तेव्हा ते हजारो लोक त्याला वाचू शकतात. तसं असतं, आपल्या खिशातली नोट आपण जेव्हा वापरत नाही तेव्हा कुणाच्याच उपयोगाची नसते. पण ती नोट जर आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये असेल तर ती बँक दुसऱ्याला कर्ज देऊ शकते. म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये हा पैसा शिफ्ट होत असतो आणि तेव्हा तो पैसा खालपर्यंत पोहोचेल, तळागाळापर्यंत पोहोचेल, गरीब लोकांच्या पर्यंत पोहोचेल, त्यांची क्रयशक्ती वाढेल, त्यातनं मागणी वाढेल. आणि हे सगळं भविष्यकाळात घडणाऱ्या घटना आहेत या. आता ही फक्त सुरुवात झाली आहे. वकील सर, आपण म्हणतो की बँकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा झालाय, मात्र सर्वसामान्य लोकांनी आपल्या घामाचा पैसा बँकेमध्ये जमा केलाय. तो सगळाच काही काळा पैसा आहे असं आपण समजायचं का? ते काळ्या पैशाचा आणि बँकेतल्या पैशाचा तसा काही संबंध नाहीये. असं बँकांनी कुठलं सांगितलंय का हा सगळा काळाच पैसा आहे म्हणून? असं नसतं हो. काळा पैसा काही वेगळ्या रंगाचा नसतो. जी वकील सर, या सगळ्यामध्ये भाजपचे खासदार, भाजपचे नेते अशा प्रकारे म्हणत असतात की आता 12 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झालेले आहे. एक प्रकारे लोकांना असं वाटतं की हा सगळा काळा पैसा आहे, मात्र हा सगळा पैसा हा लोकांचाच पैसा आहे. हे पहा, राजकीय ह्याच्यावर आम्ही काय बोलणार तुम्हाला की हे पहा, राजकीय जे काही नेते बोलतायत किंवा राजकीय नेते काय राजकीय याच्यातले समाजसेवक जे बोलतायत, राजकीय नेते, त्याचा आमचा काही संबंध येत नाही हो. त्यांनी जे काय म्हणायचं त्यांच्या पक्षाची भूमिका असेल त्याचा आमचा काही संबंध नाही अर्थक्रांतीचा. पण असं नसतं. अर्थव्यवस्थेतला सगळाच पैसा काळा नसतो, सगळाच पैसा पांढरा नसतो, दोन्ही मिळून फिरत असतो. फक्त एकच आहे की बँकात गेलं की ह्या पैशाचं परीक्षण करता येतं कारण त्याच्या पाऊल खुणा राहतात. कुठल्या हातात कुठल्या हातात गेलाय. नोटांच्या व्यवहाराच्या पाऊल खुणा राहत नाहीत. एकदा आपण हात बदलला की त्याच्या पाऊल खुणा संपून जातात. म्हणून तो सगळा व्यवहार अपारदर्शक होतो. बँकांचा व्यवहार हा पारदर्शक राहतो. त्याच्यामुळे ह्याच्यानंतर भविष्य काळात जे व्यवहार होतील त्याच्या पाऊल खुणा निश्चित उमटतील आणि आपण थेट गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकू, भ्रष्टाचाराच्या पर्यंत पोहोचू शकू. त्यामुळे हे आपण ह्याच्याकडे दुरुस्तीचं पाऊल म्हणून बघितलं पाहिजे. हे विकासाचं पाऊल नाहीये, हे दुरुस्तीचं पाऊल आहे. वकील सर, काळा पैसा पांढरा करण्यासाठी सरकारनं देखील काही स्कीम आणल्या. मग जो काही मूळ उद्देश होता काळा पैसा बाहेर काढण्याचा, त्याला हरताळ फासला गेला असं नाही वाटत? असं कधीच नसतं. सरकारला ह्या घ्यायलाच लागतात कारण एकदा काळा पैसा तयार झालाय हे स्वीकारल्याशिवाय हे पाऊल उचलताच येत नसतं. त्याच्यामुळे काळा पैसा तयार झालाय हे सगळं जगाने नाही, भारताने, सगळ्या देशांनी स्वीकारलेली गोष्ट आहे. याच्या आधी सुद्धा अशा स्कीम आणल्या गेलेल्या आहेत. आपली कर व्यवस्था जितकी नाजूक आहे की त्यातनं सतत काळा पैसा तयार होतोय आणि तो तयार झालेला काळा पैसा परत पांढरा करणं हे सरकारला भाग पडतंय. नाही तर तो नियंत्रणाच्या बाहेर राहतो. गुन्हेगारी, भ्रष्टाचार, आतंकवादाला तो प्रोत्साहन देतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला हे मेजर घ्यायला लागतं. जसं वरतून एखादी टाकी गळतीये आणि खाली पाणी जे गळतं त्याला साफ करायला लागतं, नाही तर निसरड होऊन जाईल ना. आपण फरशीवर चालू नाही शकणार, फरशी साफ करायलाच लागणार आहे आणि सरकार आता तेच करतंय. ओके सर, काळा पैसा पांढरा करून देणार मग त्या वेगवेगळ्या स्कीमच्या आधारे. मग जे लोक एटीएमच्या बाहेर रांगा लावून आपलेच पैसे काढण्यासाठी या रांगांमध्ये तासनतास उभे राहत आहेत, त्यांच्यावर अन्याय आहे असं नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला एक खरं सांगू का की हा अन्याय देशाला सगळ्याच बाजूनी सहन करायला लागलेला आहे. एकदा नियंत्रित अर्थव्यवस्था असताना आम्ही सगळीच लोक रॉकेलसाठी, गॅससाठी, रेल्वेच्या तिकिटासाठी अशी 2-2 दिवस लाईनमध्ये उभे राहिलेलो आहोत. हा देशाचा प्रश्न आहे. हा कुठल्या एकट्या व्यक्तीवरचा अन्याय नाहीये, कुठल्या व्यक्तीला त्रास द्यायचा म्हणून नाहीये. ही आता ही व्यवस्थेची दुरुस्ती चालली आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण जर एका देशाचे जर नागरिक असू तर ह्या देशाचे जसे लाभ आपल्याला पदरात पडणार आहेत तसं या देशाच्या धोरणातल्या चुका सुद्धा आपल्याला पदरात घ्यायलाच लागणार आहेत. कारण हा देश आपला आहे. लोकशाहीत आपण लोकांना निवडून दिलेला आहे, आपणच सरकारला निवडून दिलेलं आहे. ह्याच्यात कंप्लेंट करण्यात अर्थ नाहीये. ओके सर, याचा पूर्ण भान लोकांना आहे, याची पूर्ण जाणीव लोकांना आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लोक 50 दिवस द्यायलाही तयार आहेत. 50 दिवसानंतर हे सगळं थांबेल असं तुम्हाला वाटतं का? कारण लोक त्याच आशेवर आहेत. सर्वसामान्य माणसाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा या सगळ्या निर्णयानंतर नेमकं त्याच्या पदरात काय पडेल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला एक सांगू का, सगळ्यात जास्त संयम जर कुणाकडे असेल तर सर्वसामान्य माणसाकडे हा सगळ्यात जास्त संयम आहे. तो आता आयुष्यभर आतापर्यंत क्यूमध्येच उभा आहे
आणि तो कधीतरी भविष्याच्या आयुष्याने त्याच्याकडे बघतोय की कुठला तरी निर्णय होतोय ह्या देशात, कुठल्या तरी निर्णयाकडे हे सरकार ठोस पावलं उचलतंय जो आपल्याला कळू शकतोय. आतापर्यंत निर्णय घेतले जातात धोरणाच्या पातळीवर ते सामान्य माणसाला कळण्याच्या पलीकडचे आहेत. सरकारला सांगायला लागतं की ह्याच्यातनं हे बदल घडतील, ते बदल घडतील, समोर काहीच बदल दिसत नाहीत. अर्थतज्ञ किंवा मोठे मोठे जे तज्ज्ञ आहेत, राजकीय तज्ज्ञ, यांची मांडणी इतकी क्लिष्ट आहे, सामान्य माणसाला समजण्याच्या पलीकडची आहे. हे पाऊल असं आहे की लोकांना त्याचे थेट बदल कळायला लागलेले आहेत. चांगले वाईट ह्याच्याबद्दल मी काहीच टिप्पणी करणार नाहीये, पण बदल मात्र आपल्या आजूबाजूला घडायला लागलेले आहेत आणि लोकांना ते जाणवायला लागलेले आहेत. आता ह्याचे परिणाम नक्की काय असतील, हे सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या आतमध्ये आपण त्याचं विश्लेषण करणं मला वाटतं घाईचं होईल. मुकेश सर, अर्थतज्ञांमध्ये सुद्धा 2 गट पडलेले आहेत. एक अर्थतज्ञांचा गट म्हणतो की खूप चांगलं काहीतरी होणार आहे, दुसरा अर्थतज्ञांचा गट म्हणतो की नाही, यामुळे काहीतरी वाईटच होणार आहे. तुमचं काय मत? हे तर चिरंतन सत्य आहे ना. अर्धा पाण्याचा ग्लास अर्धे रिकामे म्हणणार, अर्धा भरलेला म्हणणार. आम्ही काय त्यात मत नोंदणार? पण आम्ही 16 वर्षापासून आम्ही निश्चित एका उपचाराची जी मांडणी केली आहे, आम्ही मत मांडत नाहीयेत, आम्ही ठोस उत्तर सांगतो आहोत. अर्थक्रांती 16 वर्षापासून ते मांडती आहे, ते ठोस उत्तर आहे, त्याच्यामध्ये विकल्प नाहीये, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची असंबद्धता नाहीये, ते निश्चित आणि परिपूर्ण उत्तर आहे. मुकेश सर, आतापर्यंत काळ्या पैशाच्या लढाईकडून आता आपण कॅशलेस किंवा मग डिजिटल इंडियाच्या दिशेनं ही सगळी लढाई जी आहे ती आपण सरकवलेली आहे किंवा ती दिशा त्याची चेंज केलेली आहे. पुढच्या काळामध्ये कशा प्रकारचे संकेत मिळतील किंवा पुढच्या काळामध्ये हे सगळं कशा प्रकारे पुढे जाणार आहे, थोडंसं विस्तृत आणि सर्वसामान्य लोकांना कळेल या भाषेत सांगाल? एक तुम्हाला सांगू का, आता येणारा भविष्यकाळ भारताचाच नव्हे तर जगाचाच डिजिटल इकॉनॉमीचा आहे. आता आपण सगळे बघतो की आपली सगळी तरुण पिढी आता डिजिटल इकॉनॉमी ऑनलाईनवर किती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून राहते आहे. जसं जसं जगाचा व्यापार वाढत जाईल, भारताचा त्यातला सहभाग वाढत जाईल, हे सगळं अत्यंत नैसर्गिक आहे. आज न उद्या आपल्याला कधीतरी निश्चितपणे कॅशलेस किंवा लेस कॅशच्या बाजूने जायलाच लागणार होतं. कदाचित आज आपल्याला वाटतं की लवकर झालंय, पण असं कधीच नसतं. काही गोष्टी काळाच्या परिमाणामध्येच ठरतात की लवकर होतात का उशिरा होतात. आपण घाई करू नये इतक्यात की लवकर म्हणायसाठी. येणारी तरुण पिढी आता ज्या बाजूनी त्या डिजिटल इकॉनॉमीकडे चालली आहे, ह्याच्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी पण वाढतील. आपला पण देशातला, आपला पण जीडीपीचा, जगाच्या जीडीपी मधला आपला पण सहभाग वाढेल. भारतीय माणसाला मुख्य म्हणजे स्वस्त दरात भांडवल मिळण्याची शक्यता आता वाढेल. नोटातला पैसा बँकेत येईल, पब्लिक डोमेनमध्ये येईल, त्याच्यामुळे तो सार्वजनिक पैसा होईल. आता जो खाजगी मालमत्तेचा जो पैसा आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक विषमता एवढी मोठी प्रमाणात झाली आहे. 20-30% लोकांच्याकडे प्रचंड पैसा आहे, 70% लोक पैशासाठी धडपडतायत, भांडवलासाठी धडपडतायत. कदाचित ह्याच्यावर उत्तर ह्या योजनेत मिळू शकेल असं वाटतंय. पैशाचं सार्वत्रिकरण होईल, सामाजिकीकरण होईल, पैसा सगळीकडे समाजामध्ये फिरायला लागेल आणि खरं सांगू ना, हे अत्यंत आवश्यक अशी ही सुधारणा आहे. नक्कीच बोकेल सर, याच आशेवर खरं तर लोक आहेत. आणखी एक विचारायचं होतं, म्हणजे आपण नोटाबंदी केली आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, तसंच सगळं पारदर्शक कारभारासाठी. मात्र रशियामध्ये सुद्धा अशाच प्रकारे चलनबंदी करण्यात आली होती. मात्र तिथला काळा पैसा काही कमी झाला नाही किंवा थांबला नाही. बरेचसे आपल्याकडचे अर्थतज्ञ सुद्धा म्हणतात की या अशा निर्णयामुळे काळा पैसा निर्माणच होणार नाही किंवा काळा पैसा पूर्ण सगळा बाहेर येईल असं म्हणता येणार नाही. जी बोकेल सर, माझा आवाज येतोय? जी, धन्यवाद अनिल बोकेल सर, तुम्ही आमच्याशी या ठिकाणी बोललात. अर्थात खूप मतमतांतर आहेत या सगळ्यामध्ये आणि शंका सुद्धा आहेत. त्या शंकांचं निरसन तुमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला, कारण अर्थक्रांतीच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्ही ही संकल्पना मांडली होती आणि या संकल्पनेचं स्वागत झालं. लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. 1 महिना पूर्ण झालेला आहे. या 1 महिन्यानंतर आणखी आता 20च दिवस शिल्लक आहेत. पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे ही आशा लोकांच्या मनामध्ये आहे. लोकांनी निर्णयाचं स्वागत तर केलंच, मात्र अजून थांबायची ही त्यांची तयारी आहे. मात्र अच्छे दिन यावेत ही मात्र त्यांची अपेक्षा आहे. या चर्चेमध्ये आज आपण इथेच थांबूयात. नमस्कार.